अपार आय डी करण्यासाठी गुगल क्रोममध्ये जाऊन SDMS टाईप करा. त्यानंतर UDAI स्टुडंट मॉडेलवर क्लिक करून लॉग इन करण्यासाठी आपले स्टेट निवडा. गो या बटनावर क्लिक करा. यानंतर आपला युजर ID व पासवर्ड कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर मुख्य स्क्रीन आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये पहिल्यांदा अकॅडमिक इयर सिलेक्ट करा. 2024-25 इयर सिलेक्ट केल्यानंतर स्क्रीनवरील क्लोज बटन क्लोज करा. डाव्या बाजूला ॲरोवर क्लिक करून अपार मॉड्यूल हा टॅब ओपन करा. त्यानंतर आपला वर्ग व तुकडी निवडून गो या बटनावर क्लिक करा. यानंतर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर प्रदर्शित होईल. त्यामध्ये जे विद्यार्थी आपल्याला अपार ID जनरेट करायचा आहे त्याच्या उजवीकडे स्क्रोल करून जनरेट या टॅबवर क्लिक करा. त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती आपल्यासमोर प्रदर्शित होईल. तो स्क्रोल करून वर त्या फॉर्म घ्या आणि विद्यार्थ्याच्या वडिलाचे पूर्ण नाव, वडील नसतील तर आईचे संपूर्ण नाव टाईप करा. त्यानंतर सिलेक्ट या टॅबमधून त्यांचे नाते, विद्यार्थ्याशी असलेले नाते, वडील असेल तर फादर, आई असेल तर मदर, या पद्धतीने सिलेक्ट करून त्या वडिलांचा किंवा आईचा ज्यांची माहिती भरली आहे त्यांचे पुरावा म्हणून आधार, पॅन कार्ड काय दिले असेल ते सिलेक्ट करावे व त्याचा नंबर ह्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करावा. ही माहिती विद्यार्थ्याकडून आपण त्या पद्धतीने पुराव्याचे झेरॉक्स घेऊन तसे संबंधित पालकाचे संमतीपत्र घेऊन भरावयाचे आहे. यानंतर हा वर स्क्रोल करा आणि प्लेस म्हणून आपल्या शाळेच्या गावचे नाव टाका. प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट आपल्या शाळेचं ठिकाण. त्यानंतर तारीख तुम्ही ज्या दिवशी भरता तेच कॅलेंडरमधून सिलेक्ट करा. या ठिकाणी मुख्याध्यापकाचे नाव येईल आणि सबमिट व कन्फर्म केल्यानंतर अपार जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचे तुम्ही अपार